लग्न झाल्यानंतर हा खूप मोठा पार्ट आहे जो लोक बोलत नाही. परफॉर्म करू शकत नाही अशी भीती मनात असल्यामुळे त्या व्यक्ती डिप्रेशन मध्ये चालला जातो. अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगा? तर याचं जे मूळ कारण आहे ते इमोशनल आहे. म्हणजे जो एखादा व्यक्ती असेल त्या व्यक्तीने त्या गोष्टीचा एवढा विचार केला, एवढा त्याच्यावर फॅन्टसी केली, एवढा त्याच्यावर कल्पना विलास करत गेला आणि त्या कल्पना विलासामध्ये जर त्या पॉर्नोग्राफीचा जे दृश्य बघितले जातात किंवा व्हिडिओज बघितला तर काय होतं की त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टींचा एवढा परिणाम होऊन जातो की तो ती गोष्ट त्यावेळीच त्या डोपामिन रशमध्ये, त्या एक्साइटमेंटमध्ये, त्या गोष्टींमध्ये गेल्यामुळे त्याविषयीची जी उत्सुकता आहे, त्याविषयीची जी आसक्ती आहे, त्याविषयीची जी एनर्जी लागते ती त्यावेळी मग त्याला पुरत नाही. तुमच्या अकाउंटमध्ये 100 करोड आले आणि ते तुम्ही पहिल्याच 18 वर्षापर्यंत उडवून दिले तर मग तुमच्या मग ऍडल्ट एज मध्ये आणि तुमच्या ओल्ड एज मध्ये मग काय उरलं? बरोबर. मग ते ताजावर जगायचं की हे खायचं, ती परिस्थिती होते. ज्यावेळी तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी करता, मग ती लैंगिक ऍक्टिव्हिटी जसं लग्नानंतर बोलला, तर त्याचं मूळ कारण असं आहे की त्याला परफॉर्मन्स एन्झायटी पण म्हटलं जाते. तो परफॉर्म का नाही करू शकत आहे? कारण की तो त्याचा विचार जास्त करत आहे. त्यांनी जे ऐकलेलं असतं मित्रांकडून, सोसायटीकडून, पुस्तकातून, व्हिडिओजतून, एवढं काही असं ऐकलेलं असतं की ते इतका वेळच असलं पाहिजे, ते असंच असलं पाहिजे, ते अमुकच असलं पाहिजे. म्हणजे त्याचे तो एवढे चेकलिस्ट बनवून ठेवतो आणि त्या चेकलिस्ट मध्ये स्वतःला. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.